आमदार लांडगे यांची प्रक्षोभक भाषा, फाशीची वाट पाहू नका, हातात मिळेल त्याने हाना. सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा फेकण्याच्या वादातून शेजाऱ्याने नवरा बायकोवर जीवघेणा हल्ला केला होता आणि या घटनेत मनीषा केसरीकर आणि त्यांचे पती मोहन केसरीकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणि या प्रकरणी केसरीकर यांचा शेजारी फरीद शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून सांगली शहरातून मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महेश लांडगे यांच्यासह आमदार संग्राम जगताप हे उपस्थित होते. आणि यावेळी भाषण करताना आमदार लांडगे यांनी प्रक्षोभक भाषा वापरली आहे. आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या भाषणात म्हटलं आहे की मुस्लिम समाजाकडून खरेदी करू नका, आर्थिक नियोजन बिघडवा, पोलीस येतील त्याला फाशी होईल याची वाट पाहू नका, हातात मिळेल त्याने हाना. तो कुटुंबाला त्रास देत होता, हिंदू समाजावर अन्याय होतो, तो बघतच राहायचा का? प्रत्येक वेळेस सरकारला दोषी धरायचं का? सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे. केसरीकर हत्या प्रकरणातील नराधम आरोपीला फाशीची शिक्षा मिळणार. या जिहाद्यांचं मतदान आम्हाला नको, असे कृत्य करणाऱ्यांचं तर अजिबातच नको. आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या भाषणात म्हटलं की त्याला दाढी वाढवायचं समजतं, टोपी घालायचं समजतं आणि हा येडा आहे का? आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवलं आहे, जिहादी दिसले की काय करायचं. तुम्हाला परत तलवार घ्यायला लावू नका, आम्ही तुमचा कडेलोट करू. ती वेळ लांब नाही की त्यांना चौकाचौकात फाशी दिली जाईल. हिंदुस्थानमध्ये राहायला पाहिजे. अशा घटनांमध्ये अफवा पसरवल्या जातात की तो मनोरुग्ण आहे. माइंड गेममध्ये अडकू नका.